नमस्कार, सहर्ष स्वागत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून खुशखबर। दिवाळीपूर्वी पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष पैसे जमा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत। पुन्हा एकदा हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी पहा, काही दिवसापूर्वीच ऑक्टोबरचा हप्ता जमा करण्यात आलेला होता आणि आता परत एकदा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। ऑफिशियल मेसेज देखील आलेला आहे आणि हे पैसे सर्वांना जमा होणार का? 5,000 रुपये जमा होणार, 2,500 रुपये जमा होणार, 6,000 रुपये जमा होणार, दिवाळी बोनस, या सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पहा, बऱ्याच अफवा या योजनेसंदर्भात केल्या जात आहेत, पसरवल्या जात आहेत, तर अफवांवर विश्वास तुम्हाला ठेवायचा नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या लेटेस्ट अपडेट असतात त्या आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो। सोबतच या योजनेच्या सर्व योजनेच्या निर्णयासोबतच प्रत्येक महिन्याच्या पैशाचे अपडेट देखील आपण वेळच्या वेळी देत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक पण करून ठेवायचं आहे। चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून दिवाळी गोड। तर पहा, ऑफिशियल साईटवरती आलेला आहे मेसेज। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी पोर्टलवर दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजल्यापासून ते 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। हा जो मेसेज आहे तो ऑफिशियल साईटवरती आलेला मेसेज आहे। लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत। पुन्हा एकदा हे पैसे मिळणार आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। तुम्ही म्हणाल, दिवाळीपूर्वीच काही दिवसापूर्वी पैसे जमा झालेले होते आणि आता पुन्हा दिवाळीच्या मुहूर्तावर पैसे जमा होत आहेत। मग तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील। हा दिवाळी बोनस आहे का? हे सर्वांना पैसे मिळणार का? नेमके पैसे किती मिळणार? 6,000 रुपये मिळणार, 5,000 रुपये मिळणार, 2,500 रुपये मिळणार? तर लाभार्थ्यांनो, गोंधळून जाऊ नका। हा जो मेसेज आहे ऑफिशियल साईटवरती आलेला आहे। लाभ वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे, परंतु लक्षात घ्या, हा ऑक्टोबरचाच हप्ता आहे। ऑक्टोबरचाच हप्ता मग पुन्हा मिळत आहे का? डबल मिळत आहे का? तर नाही। ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो अशा लाभार्थ्यांना जमा करण्यात येत आहे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये अनुदान वाढलेलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांना फक्त 1,500 रुपये जमा झाले होते। अशाच लाभार्थ्यांना उर्वरित जे 1,000 रुपये आहेत ते खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि हे आज पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर हे उर्वरित 1,000 रुपये तुमचेच आहेत। ऑक्टोबरचा हप्ता आहे आणि हाच तुम्हाला आता दिवाळी बोनस मानून घ्यावा लागणार आहे। या 1,000 रुपयाच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला थोडी का होईना मदत होणार आहे। जे दिव्यांग बांधव होते, ज्यांना फक्त 1,500 रुपये आलेले होते, अनुदान वाढून देखील फक्त 1,500 आले होते, तर त्यांना आता हे राहिलेले त्यांचे 1,000 रुपये जमा होत आहेत। त्याचबरोबर 6,000 रुपये हप्ता हवा असेल, फक्त दिवाळीसाठीच नाही तर प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये हवा असेल, तर तुमच्यासाठी बच्चू कडू हे मोठा लढा उभारत आहेत। 28 ऑक्टोबर नागपूर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे 6,000 रुपये हप्ता करण्यासाठी। या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळतच राहणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।